नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 21 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? ए. एक देश एक रेशन कार्ड, बी. एक देश एक निवडणूक, सी. एक देश एक भाषा, डी. एक देश एक मतदान कार्ड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. एक देश एक निवडणूक। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। पुढील प्रश्न, तेजस लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला पायलट कोण ठरले आहे? ए. अवनी चतुर्वेदी, बी. भावना कांत, सी. सविता चावला, डी. मोहना सिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. मोहना सिंग। पुढील प्रश्न, कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? ए. मंगळ, बी. चंद्र, सी. शुक्र, डी. सूर्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. शुक्र। पुढील प्रश्न, न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? ए. मध्य प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. उत्तराखंड, डी. गुजरात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. मध्य प्रदेश। पुढील प्रश्न, केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. मनू भाकर, बी. ऐश्वर्या राय, सी. दिया मिर्झा, डी. एम.एस. धोनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. मनू भाकर। केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज खेळाडू मनू भाकर यांच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। तसेच मनू भाकर विषयी इतर मुद्दे जाणून घेऊ। 2024 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या 33व्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय नेमबाज भारतीय खेळाडू ठरल्या। पॅरिस ऑलिम्पिकच्या एकाच आवृत्ती 2 पदके जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत। मित्रांनो, आपण इतर कंपनी आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर विषयी जाणून घेऊ। मेरी कोम, सायना मिर्झा आणि रणविजय सिन्हा प्ले स्पोर्ट्सच्या ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत। पुमा इंडियाने रियान पराग आणि नितेश कुमार रेड्डी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। बिस्लेरी लिमोनाटा मी आदित्य रॉय कपूर यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। स्लाइसने नयनताराची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। बीपीसीएलने नीरज चोप्रा यांची स्पीड पेट्रोलसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। चेन्नई सुपर किंग्सने कतरिना कैफची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। मसाला ब्रँड केपीजेने करीना कपूरची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। बिस्लेरी, टेक्नो आणि ह्युंदाई मोटर इंडियाने दीपिका पादुकोण यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। दुर्गम वनक्षेत्रात नुकतीच पहिली कंटेनर शाळा कोठे सुरू झाली? ए. उत्तराखंड, बी. झारखंड, सी. तेलंगणा, डी. बिहार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तेलंगणा। तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी कंटेनर शाळेचे उद्घाटन करण्यात आले। या पहिल्या कंटेनर शाळेचे उद्घाटन पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री दानसारी अनुसुया सिथक्का यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रश्नात तेलंगणाचा उल्लेख झाला आहे, तर आपण तेलंगणा राज्याविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ। तेलंगणा राज्याची स्थापना ही 2 जून 2014ला करण्यात आली। राजधानी आहे हैदराबाद। राज्यपाल आहेत विष्णुदेव शर्मा। मुख्यमंत्री आहेत देवेंद्र रेड्डी। विधानसभा सदस्य संख्या आहे 119। लोकसभा सदस्य संख्या आहे 17। राज्यसभा सदस्य संख्या आहे 7। तसेच नुकत्याच घडलेल्या तेलंगणाशी संबंधित मुद्दे जाणून घेऊ। तेलंगणा सरकारने श्री मुक्त नगरपालिका साध्य करण्यासाठी आरोग्य नगरम हा प्रकल्प सुरू केला आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली आहे। तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीसाठी 6,000 कोटी रुपयांची रक्कम जारी केली आहे। भारतीय हवाई दल प्रमुखांनी हैदराबादमध्ये वेपन सिस्टीम स्कूलचे उद्घाटन केले आहे। तेलंगणा सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विदेशातील विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरू केला आहे।
तेलंगणामध्ये नुकतीच कोमुरावेली रेल्वे स्थानकाची पायाभरणी करण्यात आली आहे. इंटरनेट हा मूलभूत अधिकार बनवण्यासाठी तेलंगणा सरकारने AI हब स्थापन करणार आहे. पुढील प्रश्न. नीती आयोगाने उच्च शिक्षणासाठी एज्युसिटी तयार करण्याचा प्रस्ताव कुठे ठेवला आहे? A. मुंबई, B. जयपूर, C. भुवनेश्वर, D. अहमदाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे A. मुंबई. पुढील प्रश्न. भारताचा पहिला ट्रिलियनियर कोण होणार आहे? A. मुकेश अंबानी, B. अझीम प्रेमजी, C. गौतम अदानी, D. रतन टाटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे C. गौतम अदानी. गौतम अदानी 2028 पर्यंत भारताचे पहिले ट्रिलियनियर बनणार असा अंदाज या अहवालात सादर केला आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले की सध्या 111 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अंबानी 2033 पर्यंत ट्रिलियनियर दर्जा प्राप्त करू शकता. अदानीने अंबानीला मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. एलोन मास्क 2027 पर्यंत जगातील पहिले ट्रिलियनियर व्यक्ती बनण्याचा अंदाज वर्तविला दिला आहे. पुढील प्रश्न. नुकतेच नव्याने बांधलेल्या सिद्धेश्वरी मंदिराचे उद्घाटन कोठे झाले? A. मेघालय, B. ओडिसा, C. छत्तीसगड, D. त्रिपुरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे D. त्रिपुरा. या प्रश्नात त्रिपुरा राज्याचा उल्लेख झाला आहे, तर आपण त्रिपुरा राज्याविषयी महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. त्रिपुरा राज्याची स्थापना ही 21 जानेवारी 1972 ला झाली. राजधानी आहे आग्रतळा. राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर माणिक साहा. विधानसभा सदस्य संख्या आहे 60. लोकसभा सदस्य संख्या आहे 2. राज्यसभा सदस्य संख्या आहे 1. तसेच मित्रांनो, त्रिपुरा राज्यासंबंधी इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. आग्रताला येथे दिव्य कला मेळावा 2024चे उद्घाटन करण्यात आले आहे. एक कॅबिनेट प्रणाली लागू करणारे त्रिपुरा हे भारतातील उचुथे राज्य बनले आहे. त्रिपुरा सरकारने महिलांसाठी पिंक टॉयलेट बसविण्याची घोषणा केली आहे. त्रिपुरामध्ये महाराजा बीर बिक्रम यांची 115वी जयंती साजरा करण्यात आली. सौरव गांगुली त्रिपुराच्या पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी स्वदेशी मसाला वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पुढील प्रश्न. नुकत्याच झालेल्या भीषण दुष्काळामुळे कोणत्या देशाने 200 हत्ती मारण्याची घोषणा केली आहे? A. दक्षिण आफ्रिका, B. झिम्बाब्वे, C. टांझानिया, D. नायजेरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे B. झिम्बाब्वे. मित्रांनो, झिम्बाब्वेविषयी इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ. झिम्बाब्वेची राजधानी आहे हरारे. चलन वापरले जाते झिम्बाब्वे डॉलर. अध्यक्ष आहेत इमर्सन मनगाग्वा. पुढील प्रश्न. भारतीय लाईट वेट टँक जोरावरच्या फील्ड फायरिंग चाचण्यांचा पहिला टप्पा कोणी यशस्वीपणे पार पडला आहे? A. DRDO, B. IAF, C. HAL, D. इस्रो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे DRDO. शेवटचा प्रश्न. ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ ऑगस्ट 2024चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? A. यशस्वी जयस्वाल, B. ड्युनिथ वेलालागे, C. पॅट कमिंगस, D. सिकंदर राजा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे B. ड्युनिथ वेलालागे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटू ड्युनिथ वेलालागे ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ ऑगस्ट 2024चा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ ऑगस्ट 2024चा पुरस्कार श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमाला जाहीर झाला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल, त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.